हाय गुड मॉर्निंग. तर आज बघा, आज आमच्या आईची पुण्यतिथी असते. तर आम्ही आज इथं शेतात पुण्यतिथी करतो दरवर्षीच. ह्या वर्षी पण आता इथंच करायला लागला. तर तयारी चालू आहे. तर चला बघूया, पूर्ण लॉग घेऊया आपण पुण्यतिथीचा. तर बघा, अशी अशी तयारी चालू आहे. काय आली का तू? मोबाईल कशाला? हां, काय बघायचं? मोबाईल चार्जिंग संपूर्ण होईल, शेतात चार्जिंग नाही लावायला. चार्जिंग संपूर्ण. तर चला घेऊया, सगळी तयारी करायला कशी कशी चालू आहे ती. पूर्ण लॉग बघा. आणले बघा उमनीत गबाळ भरून काढायला चालू आहे बघा. असं इकडं हातरले बघा. तिकडं मंडप दिलाय. हा, आंबा आले होते की तिकडं आपण रात्री कसलं मोठं मोठं आंबा होतं. मग काय ती कांदा ती काढून चिरायला. गरमच राहते, धग चालते त्यात ना. जरा उघडून ठेव. उघडून पातेल्यात ठेव. वतून ठेव. हा, पातेल्यात वतून ठेवण्याचं. ते कोणाच्याला गरम केल्यावर जरा हीच होईल. ते कशाला तेवढा बारीक चिरावं लागेल की नाही, गेल्या वेळेस असं टाकलेलं की लय मोठं होईल. लय गरम गरम वापरले. अगो घरी तर लय पळत होते. जरा असं ठेवून जरा हे करावं. काय तोच राहायला लागलं तिकडं त्या लेवल ओढलं नाही. लय होईल मी आपलं रावळच काय नाही ही होईल म्हणून माती पिती ही सगळी आधी सगळं मी हातात नाही हो. इकडे जरा रांगोळी काढू की फुलं टाकून. माझ्या सांगले आणायला लागतं त्या मग आहो. फाटल बाले कर पुन्हा लावायचं, आता नाही लावायचं. नाही नुसतं धरू. हे बघू का तरी उभा काढ. उभा कुठनं असं असं लावलं वर लावावं लागेल जरा. असं लावायचं. पिन आणली त्या काय झालं आरो? कर की तयार. आता आणायला लागली ती टाकली. वरच टाकायचं वरच. गरम होत असते. अरे एवढा मरणारा भेटायला का औषध कधी टाकायचा? त्याला म्हणून माणसं जास्त येडत होईल. पेपर काढावा लागतो त्याला घड्यावर. पेपर कोणता पेपर आला? झालं मला सांगा.
कुणाला मसाला काढायचा इकडे आ रे लेकिन हराम नाही कधी हार नाही पडून नाही किती हार हार कधी हार नाही असं हाराची पिशवी कुठं टाकली हारा पिशवी खाली असते तिथे टाकली त्याला बांधा येते का नाही घाट मारून असं घाट मारायला नाही अडकावं नाहीतर पिन अडकवतात तसे अडकवून चालते पिन लावा की पिन तेवढी घाट मारायची पाहिजे कुठं अडकावर फरकडे अजून एक हार काय अजून कुठं काय बाद झालं छान दिसतं तेवढाच फुलाचं बारीक नीट लागला त्यात खाऊ मिळतं पप्पाला बोलव
परमेश्वरा गुरुर साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः श्री तीर्थाळी मुखीयं ददामि विद्याचरणं सर्वां निर्माचांग निर्माचित जैसे गंगाधर मुखी मृताश्वनी देवाचे करणी विठ्ठल सर्वमंगलमांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटिधे मरथं महायोगपीठे तटिधे मरथं परं पुनरिगाय मुनीन्द्रहे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे आपल्या मुलाने आपल्याला घराच्या बाहेर काढून दिलं तर समजायचं आपला इथंच नरक आहे, इथंच नरक आहे. म्हणून याची भाषा आपल्याला कळली पाहिजे. पुढे पहा, तुकोबारायचे वडील सुद्धा गेले बोलुबा आंबिले नावाची. आता राहिली होती ती आवली. आवली आपल्याला फक्त फटकळ तोंडानं बोलणारी एवढंच माहिती आहे बरं का. ती फक्त फटकळ तोंडानं बोलत होती ही एवढं माहिती आहे. महिला मंडळ ती जेवढी फटकळ तोंडानं बोलायची ना तेवढीच दयाळू होती आणि प्रेमदायी पण होती बरं का. तिच्या एवढी सुंदर या जगामध्ये पतिव्रता नसेल बाबा हो. अंगावरती फाटकं लुगडं ती फाटकी चोळीन त्यालाच असे ठिगळं जोडलेले आणि पहा ना 13 दिवस आपले पती रुसून गेलेत. कुठं? इकडं भंडारा डोंगर आहे, इकडं भामचंद्र डोंगर आहे, मधात कोणता तरी डोंगर आहे. कुठं जावं गड्या हो कळत नाही. कुठं जावं? विठोबाने शोधावं. तुकोबा, अरे तुकोबा, कुठं शोधावं. परंतु तुकोबाराय कुठं भेटत नाहीत. तुकोबाराय एकांत जातात, भंडाऱ्या माळावरती जातात आणि तिथं नामचिंतन करत बसतात. पहा, पण यांना कुणालाही दिसत नाहीत तुकोबाराया. घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एकटीच त्या गुहेमध्ये पहाटे 4 वाजता. आता आपल्या बायका उठत नाहीत लवकर, 10 वाजता 8 वाजता आपला नियम आहे. खेड्यातले उठतात आता शेताला जावं लागतं म्हणून, पण शहरातलं सांगते बरं का मी, ऐका. तर ती आवली 4 वाजता उठली. तर पतीचा नियमच होता भगवंताचं रोज नामस्मरण, अखंड नामस्मरण. तर ऐका, आवली 4 वाजता उठली, सडा सारवण केल्याच्या नंतर काय झालं पहा. नंतर शेजारीन बाई आली आणि शेजारीन बाई काय म्हणते, अगं आवले, माहित आहे का ग तुला? आवाज बघ ना कुणाचा येतोय. माय कुणाचा येतोय हो? पहा किती गोडवा आहे शब्दामध्ये. कोणाचा येतोय आवाज? सांगितलं, अगं तुझ्या मालकाचा आवाज येतोय. बघा काय सांगितलं, म्हणजे तुझ्या मालकाचा आवाज येतोय. होय, अगं हा तर माझ्या मालकाचाच आवाज आहे. म्हणे माय, माझे मालक किती दिवसापासून उपवाशी आहेत ग, मला त्यांच्याकरता भाकरी घेऊन जावं लागेल. आवलीकडं घरात जाऊन पाहते, अशी पळत गेली बाबा हो. आणि घरात जाऊन पाहते तर फुटक्या कण्या सुद्धा नाहीत, आंबाड्या सुद्धा नाही, काही सुद्धा नाही घरामध्ये स्वयंपाक करायला. चूल पेटवली आणि शेजारणीकडे गेली पळत. म्हटले, माय थोडं पीठ देशील का ग? ओंजळ भरते तेवढं पीठ. माय या आवलीनं पीठ घेतलं, देते ना ग, जा तुझ्या पतीला स्वयंपाक करून घेऊन जा. हिनं ओंजळभर पीठ घेतलं, घरामध्ये आली, ज्वारीच्या भाकरी थापल्या आणि त्याच्यावर ठेचा घेतला आणि तशीच भाकर बांधली निघाली. ती जेवली नाही बरं का बाबा हो, जेवली नाही ती. तिला खरी पतिव्रता म्हणतात. तशीच निघाली, भाकरी बांधल्या निघाली. अहो अशी निघाली, चढता उठता तो डोंगर होता आणि घनदाट जंगल. आता आपल्याला डांबरी रोड केलेत गड्या हो सरकारनं, पण तेव्हा तिला काट्यानं वनानं जावं लागायचं. त्या माळावरती, त्या भामचंद्र डोंगरावरती कोण गेलोच तर ऐक, मी तुला नाही भेटलो तर एक काम करायचं, इकडं भंडारा डोंगर आहे, इकडं भामचंद्र डोंगर
ऐक ना उले, काय करायचं माहितीये का, तुला कळणार नाही तसं. त्या डोंगराच्या जी वाटेची नाही का माती, ती माती घ्यायची आणि थोडी अशी कानापाशी न्यायची. त्याच्यातून जर तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आला ना, तर समजायचं तुझा मालक या वाटेनं गेलाय. बघा किती नामात ताकद आहे. आता माती घेतली, कानापाशी नेली, त्याच्यातून ध्वनी आला नाही गड्या हो. दुसरी माती उचलली दुसऱ्या वाटेवरची, त्याच्यातून हे विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आला नाही. आणि भंडाराकडे जाणारी तिथली माती उचलली, त्या वाटेतली माती उचलली, अशी कानापाशी नेली, त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत होता. गड्या हो, देवाला आपलंसं करा, देव तुमचा होईल. या जगामध्ये आपलं कोणीही नाही, सत्य आहे फक्त त्या भगवान परमात्मा आहे. सत्य आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. सत्य कोण आहे, तेव्हाही होता, आताही आहे आणि नंतरही राहणार, तर फक्त जगाचा मालक. 28 युगे, अहो ज्या पुंडलिका करिता ज्यानं आई वडिलांची सेवा केली, त्याच्याकरिता 28 युगे न युगे उभा गड्यात पंढरीचे पांडुरंग परमात्मा. मग आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मला असं वाटतं मी आपल्याकडे मी तुला पिशवी, माझं असं दुखतच असते. तुम्हाला बोलायला आली हे खरं, पण ऐक ना गड्या, ऐक ना बाळा, तू काही कर म्हणे. आता ही पिशवी आहे तुझी. त्या पिशवीमध्ये आईनं 2-4 कांदे होते घरातले, बाजारातून आणलेले, लेकान आणलेले, तेवढेच गड्या हो टाकून दिले पिशवीमध्ये. तेवढेच कांदे टाकले, तेवढेच लसूण टाकले. मिरची काय टाकायची वस्तू आहे का हो, मिरची सुद्धा टाकून दिली त्या आईनं. प्रत्येकाचं तिनं फळं टाकावे, 2-3 शेजारीनं संत्री दिलेली, ती संत्री सुद्धा टाकावी गड्या त्या आईनं. एवढं प्रेमळ हृदय तिचं असतं. या जगाच्या पाठीवर जर म्हटलं ना, आई नंतर आपलं कोणी होऊ शकत नाही. आई वडिलांनंतर आपल्याला प्रेम कोणी देऊ शकत नाही या जगामध्ये. आई आहे ना बाबा, तोपर्यंत कदर करायला शिका. हो, मुलगा डॉक्टर होता, मुलगी ही डॉक्टर होती. मुलगा अमेरिकेला गेला आणि मुलगी मुंबईला गेली. मुंबईमध्ये सुंदर असं तिचं हॉस्पिटल, सुंदर असं ती शिकत होती आणि तिथं सगळ्यांना चांगलं करायचं काम करत होती, सगळ्यांना सुंदर ठेवायचं काम करत होती. पण ऐका, स्वतः दोघंही डॉक्टर आहेत. आई इकडे होती, दादाला सांगितलं होतं, अमेरिकेला जो तिचा लेख होता ना, त्याला सांगितलं होतं, बाळा मला भेटायला येणार आहे, तू खूप दिवसानं गेलाय बाळा. झाले रे 1 वर्ष झालं बाळा, पण तुझा अजून चेहरा मला दाखवला नाही. फोन केला, अडाणी आई होती, म्हातारी आई होती. त्या म्हाताऱ्या बापाने सुद्धा सांगितलं, रे बाळा येणार, तुझा चेहरा दाखव ना आम्हाला दोघाला, आम्ही पिकलेलं पान आहे गड्या, कधी जाईल काय सांगता येत नाही. पण त्या मुलानं उत्तर दिलं, बाबा माझं काही येणं होत नाही हो बाबा, मला काम आहे बाबा, हॉस्पिटलमध्ये भरपूर काम आहे बाबा, मला येणं होत नाही. किती पाठवतो मला सांगा ना. गोपिका खेळल्यासारखं आहे. कारण एक तरी जीवाला मुलगी असावी, एक तरी कन्यादान करायला मुलगी असावी. कारण एक जर मुलगी असली आणि त्या बापाने एका मुलीचं कन्यादान केलं ना, तर 33 कोटी देव देवतांचं दर्शन केल्यासारखं आहे गड्या एका मुलीच्या कन्यादानामध्ये. म्हणून जीवाला मुलगी असली पाहिजे. आता या मुलीचं लग्न झालं होतं आणि मुलगी आईच दुखते, बाबाचं दुखते म्हणून आली इकडे, बाबाच्या इकडे आली. तिच्या इकडे गरीबीच होतं, गरीब होती ती मुलगी, पण बाबाच्या आणि आईच्या भेटी करता आली. मालकाला म्हणायची, अहो जाऊ द्या ना, 2 दिवस जाईन, 2 दिवस राहीन आणि परत येईन, आईची तब्येत जरा खालावली हो, जाऊ द्या ना. मालकानं सांगावं, हा आपले पण कामं राहिले शेतीचे, 2 दिवस राहा आणि नंतर परत ये. गड्या हो, आई हॉस्पिटल मध्ये होती. ती मुलगी म्हणू लागली, आई अगं तुला 2 मुलं आहेत आई, माझी बहीण सुद्धा, तिला सुद्धा कदर येत नाही आई. आई मी शेतकऱ्याला आहे का, तरी मी तुझ्या पाशी आले आई. मी डॉक्टर आहे यांना, तरी तुझी किंमत नाही आई. तू गेल्यानंतर यांना किंमत कळेल ग. शेतकरी मुलगी आली, जवळ बसली, आईचे पाय चुपून देते. काय काय करते गड्या हो, काय काय करते.
घरी आली आई हॉस्पिटल मधून. आल्याच्या नंतर हॉस्पिटल मधून आली हो, तिला बरोबर दिसत नाही. तरीही आई विचारते, बाळा ए लेके चाललीस तुझ्या सासरला चाललीस का? तुझ्या या पिशवीमध्ये तिनं काही काही टाकावं गड्या, काही काही टाकावं आणि तिला माहेरी पाठवावं. त्या आईनं माहेरी पाठवावं आणि गेल्याच्या नंतर एकटीच रडावी, एका बाजूला जाऊन बसावं त्या आईनं. एकटीच ती म्हातारी आहे रडत बसावी. हे दोघही बहीण भाऊ डॉक्टर आहेत, पण आतापर्यंत काय आले नाही हो. यांनी फक्त पैसेच पाठवायचं काम केलं, आतापर्यंत आले नाही. गड्या हो, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कदर राहिला. एक दिवस असं झालं की गावकऱ्यांची डॉक्टर कॉल केला. असं अचानक कॉल केला आणि सांगितलं, बाळा तुझी आई ना म्हणून पावले ग ना, आता तरी ये. त्या मुलीनं काय सांगावं गड्या हो, जे काही निधी असतील ना ते करून घ्या, माझं काही आता हे होत नाही, मुंबईहून माझे होत नाही म्हणे, मला काम आहे. एक काम करा म्हणे, तुम्ही व्हिडिओ कॉल करा, मी त्या व्हिडिओ कॉल मध्ये माझ्या आईला पाहते, तर माझं काही हे होत नाही. गड्या हो, डॉक्टर मुलगी होती पण मुलीनं सांगितलं मला हे होत नाही, व्हिडिओ कॉल करा. आणि व्हिडिओ कॉलवर गावकरी मंडळी म्हणले, मुलगी डॉक्टर झाली नसती तरी झाला असतं, मुलगा डॉक्टर झाला नसता तरीही झाला असतं. हो, त्याच्याकडे पैसा होता, माणुसकी नव्हती. पैसा भरपूर होता हो, पैशाला काही जाळलं द्या माणुसकी नसल्यावर. आईचा चेहरा तर मुलीला पाहिला ना, एवढी निर्दयी. आणि जी शेताला दिली होती ना ती धावतच आली, पळत आली, कारण तिच्या घरी फोन केला. गावकऱ्यांनी फोन केला होता, काकांना फोन केला तिच्या, आणि काकांना सांगितलं, म्हणजे घरच्यांना सांगितलं तिच्या मालकाला की पोरीला काही सांगू नका, पण आई मरण पावली तिची, तुम्ही लवकरात लवकर या, कारण अंत्यविधी करायचंय, लवकरात लवकर या. सगळे थांबलेले. असं म्हटल्याच्या नंतर मुलीला काही इकडं कळत नाही, पण घरचे कधी नाही बाहेर आले. आज तिचा मालक सुद्धा म्हणते, अगं चल आपल्याला घरी म्हणायचंय, पटकन चाल तुझ्या माहेरी जायचंय. खाली उतरली गाडीच्या, तिनं पाहिलं आईचा तो मूल कधी पाहिला, आणि पाहिल्याच्या नंतर आई पाचशे गेली. म्हणते, आई अगं मला एक पण टिफिन मारायची का वाटली, एवढी गेली. गड्या हो, तेव्हा आलो तेव्हा जावं लागलं, हातात नाही. आई तुला एक महिन्याला भेटली नव्हती तरी चाललं असतं, पण जेवढ्या क्षणी दर्शन व्हायला पाहिजे होतं. आणि हे मिळते आपली बहीण भाऊ कसे अजून आहेत, आई अजून आहेत. तुझा बोलू देव पडलाय, काय बोलू सांग ना, काय बोलू मी. फोन केला परत, आम्ही भावाला फोन केला, दादा ते आता ये ना. अरे आई आता या जगात नाही, संपली रे ती, ये ना शेवटचं दर्शन घेण्याकरता ये, तुझ्याकडे दाखल बरं आईला 2-3 दिवस गरबामध्ये ठेवतो, पण ये ना गड्या. तरी त्यांना सांगितलं, तरी माझं येणं होत नाही, ताई माझं येणं होत नाही. पैसे लागत का काही सांग ना, काही आणायला काही विधी करायला पैसे लागतात का? मला असं वाटतं या व्यासपीठावर मी माफी मागणार हो, असा मुलगा चला घालला असतो. मी म्हणते महिला मंडळ वाज राहिला तरी काय हरकत नाही, कारण असा कुठे मुलाच्या जन्माला घालू नका, फायदाच नाही. आईचा मृतदेह पाहिल्याच्या नंतर मुलगा येऊ शकत नाही, अंतविधी करण्याकरता काय फायदा त्या मुलाचा. पण या आईनेही या लेखासाठी केलं, भरपूर केलं, लहानाचं मोठं केलं, किती काबाड कष्ट केले. अहो कोणत्या आईला वाटत नसतं की आपल्या मुलाला मोठं करू नये, त्या भावनांना अगदी वडील नव्हते तेव्हापासून मोठं केलंय त्या आईने, नाही का? अहो काय उपकार असतील आई, किती उपकार असतील, काय सांगू हो तुम्हाला, किती उपकार असतील हो त्या आईचे, फार उपकार आहेत. जन्मदिना आईने मला गर्भ मोठा झाला, हे घरी मला पाणी दादा डोळ्याला, जन्मदिना आईने ला उगार हा मोठा.
आणि बाबा आपल्यासाठी, आपल्या बाबांना आपल्यासाठी स्वप्न पाहिलं होतं, आपल्या आईनं आपल्यासाठी काहीतरी स्वप्न पाहिलंय. त्याकरिता त्यानं UPSC ची परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये 105 रँक मध्ये तो पहिला आला गड्या. 105 रँक मध्ये पहिला आला आणि आल्याच्या नंतर पहिला फोन घरी केला. आई मी येतोय ग. काय सांगितलं? आई मी येतोय ग. घर सारवलं, मातीचं घर होतं. घर सारवलं, दिवे लावले. काय घर सजवलं असेल त्या आईनं. चुना घेतला. पहिल्या काळात पहा असं चुन्यानं घर रंगवायचे, कलर आणायचे आणि त्याच्यावर गवळणी काढायचे. फार सुंदर डिझाईन काढली. का तर आपला मुलगा येणार आहे. त्या आईला जणू दिवाळीच होती ती. ऐका ना, पण त्या आईच्या एका डोळ्यातून आनंदाचे अश्रू होते आणि दुसऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू होते. आनंदाचे का होते तर मुलगा PSI अधिकारी झालाय आणि दुःखाचे का होते तर हे पाहायला आपला मालक नाही. याच्याकरता दुःखाचे अश्रू होते गड्या. हो, पुढे 4 गाड्या, मागे 4 गाड्या आणि मधामध्ये लाल दिव्याची गाडी अशी वाजत आली. लाल दिव्याची गाडी आणि स्वागताचं ताट घेऊन आई उंबरवट्यावर आली. हातामध्ये पाण्याचा तांब्या. मुलगा उतरला, छोटा बुटातला तो मुलगा उतरला, तो साहेब उतरला आणि आईला सलाम ठोकला गड्या. हो, आईला सलाम ठोकला आणि सलाम ठोकल्याच्या नंतर काय आनंद झाला असेल त्या आईला. मिठी मारली पण त्या आईला रडू आलं गड्या. हो, त्या आईला रडू आलं. का तर आपल्या पतीचं जर स्वप्न पूर्ण झालंय पण हे पाहिला पती नाही. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. गावकऱ्यांना कळालं की आपल्या गावचा मुलगा PSI अधिकारी झालाय म्हणून ग्रामपंचायत मध्ये त्याचा सत्कार ठेवण्यात आला. काय केलं तर कीर्ती मागं ठेवली गड्या. हो, तशी कीर्ती मागं ठेवा. माणसं कमवा, पैसा नाही कमवला तरी चालेल पण आपला मुलगा ही माणुसकीचा असावा. तसा भाऊंचे फार उपकार आहेत गड्या, फारच उपकार आहेत. भाऊ तुम्हाला तुमची आई स्वर्गातून आशीर्वाद देईल. मी या व्यासपीठावरून सांगते गड्या. आईला फार आनंद झाला असेल, तुमचा फार आनंद झाला असेल. आई जरी तिकडे असेल तरीही आईच्या हृदयामध्ये मात्र तुम्हीच आहात, तुमचंच प्रेम आहे. इतकं प्रेम तुमच्यावरती केलं त्या मायेनं आणि शेवटचा निरोप घेतला गड्या. हो, आज 5 वर्ष झाली. आजची कीर्तनवृत्ती सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध YouTube चॅनल मराठी मनोरंजनचे मालक दादाही उपस्थित आहेत इथं. त्यांचे 1 मिलियन सबस्क्राईब आहेत. तर या YouTubeचे मालक आहेत राहुल भाऊ शिंदे. यांच्या नियोजनातून ही आपल्याला काय आलेली आहे तुमच्या समोर. तुमच्या सर्व मायबापांचा, माता पित्यांचा, भगिनी आणि बंधूंचा काय झाला सहवास लाभला. तुमच्या सर्वांचं दर्शन झालं दादांच्या आशीर्वादातून. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. कारण माणसं कमवणं एवढं सोपं नाही गड्या. आणि त्या दादानं अगदी त्यांनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलंय. शून्यातून विश्व निर्माण सगळेच करतात पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करतात. आता आमच्या बाबांच्या घरी त्यांनी कितीतरी मला माहिती दिली पण आता हा वेळ नाही सांगण्याकरता बरं का. किती नंदनवनासारखं त्यांचं आयुष्य तरी बाबा ते कसं ते म्हणतात 3री नापास आहे परंतु त्यांच्या घरी जाऊन पहा कसलं भारी आहे. आणि कितीतरी कोट्यावधीचे मालक ते 3री नापास असलेला माणूस सुद्धा
शकतो. ऐका रे, आता 12वी पास असू द्या पण काहीच नाही, आता हे पुण्यात हिंडायले पण ते बाबा तिसरी नापास आहेत, पण किती अख्खा भारत बाबांनी हलवलंय. परत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते कडे. आणि युट्यूब त्या आईनं काय केलं तर कीर्ती मागं ठेवली कडे. हो, तशी कीर्ती मागं ठेवा. माणसं कमवा, पैसा नाही कमवला तरी चालेल, पण आपला मुलगा ही माणुसकीचा असावा. तसा भाऊंचे फार उपकार आहेत गड्या, फारच उपकार आहेत. भाऊ, तुम्हाला तुमची आई स्वर्गातून आशीर्वाद देईल, मी या व्यासपीठावरून सांगते गड्या. आईला फार आनंद झाला असेल, तुमचा फार आनंद झाला असेल. आई जरी तिकडे असेल तरीही आईच्या हृदयामध्ये मात्र तुम्हीच आहात, तुमचंच प्रेम आहे. इतकं प्रेम तुमच्यावरती केलं त्या मायेनं आणि शेवटचा निरोप घेतला गड्या. हो, आज 5 वर्ष झाली. आजची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल मराठी मनोरंजनचे मालक दादाही उपस्थित आहेत इथं. त्यांचे 1 मिलियन सबस्क्राईब आहेत. तर या यूट्यूबचे मालक आहेत राहुल भाऊ शिंदे. यांच्या नियोजनातून ही आपल्याला काय आलेली आहे तुमच्या समोर. तुमच्या सर्व मायबापांचा, माता पित्यांचा, भगिनी आणि बंधूंचा काय झाला सहवास लाभला. तुमच्या सर्वांचं दर्शन झालं दादांच्या आशीर्वादातून. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. कारण माणसं कमवणं एवढं सोपं नाही गड्या. आणि त्या दादानं अगदी त्यांनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलंय. शून्यातून विश्व निर्माण सगळेच करतात, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करतात. आता आमच्या बाबांच्या घरी त्यांनी कितीतरी मला माहिती दिली, पण आता हा वेळ नाही सांगण्याकरता बरं का. किती नंदनवनासारखं त्यांचं आयुष्य तरी बाबा. ते कसं ते म्हणतात तिसरी नापास आहे, परंतु त्यांच्या घरी जाऊन पहा कसलं भारी आहे. आणि कितीतरी कोट्यावधीचे मालक ते तिसरी नापास असलेला माणूस सुद्धा जग जिंकू शकतो. ऐका रे, आता 12वी पास असू द्या पण काहीच नाही, आता हे पुण्यात हिंडायले पण ते बाबा तिसरी नापास आहेत, पण किती अख्खा भारत बाबांनी हलवलंय. परत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते कडे. आणि युट्यूब काढून ठेवू का ग? तिथं ठेवा आहे सर. आहे असं? तर पेपर आणला ना तिथे. ते आणलं ना बुका आणले? आधी बुका लावून फुलांचा हार थोडा आणायचा तिथला. हार आहे तिथे. हाय की तिथे फुलं. ते जाय बरं बघून येतो. हाय हाय वाटतं हाय. फुलं आहेत ते. त्यांनी सांगितलं असेल हो. सांगू दे पण दुसऱ्यांचं त्याच्यात तू सांगितले म्हणल्यावरती करणार असं. खाली मान घातली दोघांनी त्या आईचं वरती सांगायला लागल्यावर मग सोनं नसाय खाली मान घातली. नाही इण्याला घातलेला. विण्याला तेव्हाच त्याला घातलेला. ते इण्याचा हार घालायच नसतो परत दुसरं. अहो चुरगळतंय कशाला वाहाय असं ठेवा की दोन वर दोन खाली वर. मग चालू कुठल्या आट्या आले तर काहीच कळलं आम्हाला. विसरली का?
घ्यायचं पाण्याचा हिशोब नाही आपल्याला. चालते म्हणलं ते खाली. नाही, याला पाहिजे. चालत नाही, चालते म्हणलं. चालत नाही, तिथं गेलं पाहिजे. पाहिजे नव्हतं का? चालत काय नाही, ते करून तिथे. ते